अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणं आणि पीडितांना जलद न्याय मिळवून देणं आवश्यक आहे। यासाठी पोलीस विभाग, प्रांताधिकारी आणि उपविभागीय दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यांनी समन्वयानं काम करून नियमित बैठका घ्याव्यात, असा निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर जिल्हा नियोजन भवन सोलापूर येथे एकदिवसीय प्रबोधन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झालंय। यावेळी बोलताना निराळी म्हणाले की सोलापूरसारख्या जिल्ह्यात कायद्याबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे। कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणं सर्वांचं प्राधान्य असावे। पोलीस विभागानं अशासकीय सदस्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे जलद गतीने निकाली काढावेत। विभागीय दक्षता नियंत्रण समितीच्या बैठका नियमितपणे व्हाव्यात, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।